नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, NIC रिक्रुटमेंट 2023 याची जाहिरात आलेली आहे आणि टोटल 600च्या जवळपास या जागा आहेत। काय आहे NIC, कुठल्या पोस्ट आहेत, काय पे स्केल आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, एक्सपिरियन्स बिलकुल लागणार नाही आहे या पोस्टसाठी आणि कुठले विद्यार्थी या पोस्टसाठी एलिजिबल आहेत हे सर्व आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, BE असाल, BTech असाल, एक्सपिरियन्स नसेल पण तुमची जी ब्रँच आहे ती इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटरशी रिलेटेड असेल तर नक्कीच तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात। तर विद्यार्थी मित्रांनो, NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर याच्याशी रिलेटेड ही एक जम्बो ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि ती आजच ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन आणि याच्या अलायन्स खूप साऱ्या ब्रँचेस हे विद्यार्थी याच्यासाठी एलिजिबल असणार आहे। त्याच्यामुळे सेंटर लेवलला आलेली ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि बिलकुल तुम्ही मिस करू नका। तर नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर ही सेंटर गव्हर्नमेंटची एक स्पेसिफिक पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की एक ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध पोस्टसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आणि त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ही नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरसाठी जरी असेल तरी ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्या अंडर येते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जी काही पर्टिक्युलर रिक्रुटमेंट आहे तर ही टेक्निकल पोस्टसाठी आहे, सायंटिफिक आणि टेक्निकल पोस्टसाठी आहे। तर 1976 सालाशी रिलेटेड ही जी पर्टिक्युलर NIC ऑर्गनायझेशन आहे याच्यामध्ये कुठले कामं चालतात हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे। ई गव्हर्नन्स असेल, ई गव्हर्नमेंट असेल किंवा ई गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असेल, हे सगळे प्रोजेक्ट्स आणि याच्याशी रिलेटेड जे ॲप आहेत याच्याशी रिलेटेड काम हे NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर हे करत असतं। 1976 ची इस्टॅब्लिश झालेली ही ऑर्गनायझेशन आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळेल किंवा जे गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे म्हणजेच त्याला MEITY म्हणतो आपण, ही जी वेबसाईट आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळेल आणि डिटेल बघायला मिळेल। पण त्याचंच जे कॉन्क्लुजन आहे, जे काही सार आहे तो आपण इथे डिस्कस करणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मेजर ॲक्टिव्हिटीज काय आहेत बघा या NICच्या। तर मेजर ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या ICT इन्फ्रास्ट्रक्चर आहे भारतामधलं, तुम्हाला माहिती असेल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी याचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची सेटिंग करणे, त्याच्या व्यतिरिक्त जे काही प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे, ई गव्हर्नमेंट रिलेटेड स्टेट लेवलचे असो किंवा नॅशनल लेवलचे प्रोजेक्ट्स असो याचं इम्प्लिमेंटेशन ते करते। त्याच्या व्यतिरिक्त कन्सल्टन्सी टू द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, वेगवेगळे जे विभाग आहे शासनाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्याच्यासाठी ते पर्टिक्युलर कन्सल्टन्सी काम करते आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट करते तुमच्या NIC मध्ये। त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे स्पेसिफिक पर्टिक्युलर स्ट्रक्चर ॲप जे आहेत हे बिल्डिंगचं काम करते। तर हे मेजर ॲक्टिव्हिटी आहे NIC। जर तुम्हाला माहिती नसेल NIC तर त्यांच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता, तिथे सगळे त्यांचे स्पेसिफिक एरिया आणि कुठले कुठले पर्टिक्युलर ऑपरेशन्स प्रोजेक्ट्स ते अंडरटेक करतात किंवा एक्झिक्यूट करतात हे तुम्हाला बघायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधली ही डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरची सायंटिफिक आणि टेक्निकल टाईपची 598 जागेंची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ओके, तर याच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, तर 3 वेगवेगळ्या पोस्ट आहेत याच्यामध्ये। सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती सायंटिस्ट B ग्रुप A आणि ही गॅझेटेड पोस्ट आहे। येते लक्षात, ज्याला आपण राजपत्रित म्हणतो। तर गॅझेटेड पोस्ट सायंटिस्ट B आहे, त्याच्या एकूण 71 जागा म्हणजे 71 वॅकन्सीज आर देअर। त्याचं जर कॅटेगरी वाईज बायफर्केशन केलं तर तुम्हाला ते सुद्धा इथे मिळेल। आता हे सेंट्रलचे ॲडव्हर्टाइजमेंट असल्यामुळे इथे जे बायफर्केशन आहे तर सेंट्रलचे रिझर्वेशन आहे त्याच्यानुसार आहे अनरिझर्व कॅटेगरी, SC ST OBC विथ NCL EWS आणि तुमचे PWD हे जे आहेत स्पेसिफिकली फिजिकली हँडिकॅपसाठी। तर हे बायफर्केशन आहे, आपण तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही पण एवढं लक्षात ठेवा, गॅझेटेड पोस्ट ओके, सायंटिस्ट B ग्रुप A लेवल 10 71 पोस्ट। त्यानंतर जी सेकंड पोस्ट आहे
ती सुद्धा गॅझेटेड पोस्ट आहे. सायंटिफिक ऑफिसर किंवा सायंटिफिक इंजिनियर SB ग्रुप बी आहे, पण गॅझेटेड पोस्ट आहे. याच्याही पेक्षा जास्त म्हणजे 196 पोस्ट या पर्टिक्युलर पदाच्या आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं सुद्धा बायफर्केशन कॅटेगरी वाईज दिलेलं आहे सेंटरच्या. आणि तिसरी जी पोस्ट आहे असिस्टंटची, तर तिसरी सायंटिफिक किंवा टेक्निकल असिस्टंट ए ही मात्र नॉन गॅझेटेड पोस्ट आहे. लेवल 6 पोस्ट आहे आणि याच्या सर्वात अधिक 331 जागा आहेत. जर आपण कॉन्क्लुजन बघितलं तर 3 पर्टिक्युलर पोस्ट आहे बघा. सायंटिस्ट बी ग्रुप ए गॅझेटेड याच्या 71, सायंटिफिक ऑफिसर किंवा इंजिनियर SB ग्रुप बी गॅझेटेड 196 अँड थर्ड वन सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट ए ग्रुप बी नॉन गॅझेटेड 331. अशा टोटल 598 जागा ज्या आहेत या पर्टिक्युलर या NIC मध्ये फिलअप केल्या जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कुठलाही एक्सपिरियन्स याच्यासाठी लागणार नाही. कुठली एक्झाम द्यायची, काय सिलेबस असेल हे आपण डिस्कस करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तुमचं. जी पहिली पोस्ट आहे सायंटिस्ट बी, ह्या पोस्टसाठी काय काय लागतंय ते बघा. आता स्पेसिफिकली इंजिनिअरिंग स्ट्रीमचे जर तुम्ही असाल तर आपल्याला माहिती आहे बॅचलर इन इंजिनिअरिंग किंवा बॅचलर इन टेक्नॉलॉजी BE BTech हे चालतं. तुम्ही जर हायर क्वालिफिकेशन घेतलं असेल ME MTech ते सुद्धा चालतं. पण त्याच्या व्यतिरिक्त इथे स्पेसिफिकली तुम्ही जर काही पर्टिक्युलर विभागामध्ये PhD वगैरे केली असेल, MPhil केलं असेल तरी ते इलिजिबल आहेत. तर बघूया आपण. बघा, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग और बॅचलर डिग्री इन टेक्नॉलॉजी म्हणजे BE किंवा BTech हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण त्याच्याच व्यतिरिक्त त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे स्पेसिफिकली याच्यामध्ये मास्टर डिग्री इन फिलॉसॉफी MPhil, ओके, ME असेल, MTech असेल किंवा मास्टर डिग्री इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन MCA हे सुद्धा याच्यासाठी इलिजिबल आहेत. त्यांनी खूप सारा स्पेशलायझेशन दिलेले आहेत. पण आपल्याला एवढं माहिती आहे की BE किंवा BTech ME किंवा MTech जर असेल तर तुम्ही इलिजिबल आहात सायंटिस्ट बी पदासाठी. येते लक्षात. पण मग स्ट्रीम्स कुठल्या ब्रँचेस शाखा याच्यासाठी इलिजिबल आहेत तर ते फील्ड दिलेलं आहे बघा त्यांनी. सिंगल किंवा मल्टिपल किंवा कंबाईन फील्ड म्हटलेलं आहे. याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स कम्युनिकेशन, त्यानंतर कॉम्प्युटर अँड नेटवर्किंग सिक्युरिटी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर सिस्टीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, देन इन्फॉर्मॅटिक्स, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन. म्हणजे कॉन्क्लुजन जर करायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी, ओके, त्याच्या व्यतिरिक्त E&TC चे विद्यार्थी म्हणजे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, ओके, स्पेसिफिकली त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी, IT चे विद्यार्थी, हे जे विद्यार्थी आहे ज्यांनी BE किंवा BTech केलेलं आहे तर ते विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, गॅझेटेड पोस्ट आहे सायंटिस्ट बी आणि त्याच्या स्पेसिफिकली टोटल 71 पोस्टसाठी ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. येते लक्षात. परत मी एकदा सांगतो की एक्सपिरियन्स याला कुठलाही लागत नाही. सेकंड जी पोस्ट आहे, सेकंड पोस्ट आणि थर्ड पोस्ट सायंटिफिक ऑफिसर इंजिनियर SB आणि सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट ए म्हणजे दोन्ही पोस्ट, दुसरी आणि तिसरी पोस्ट, या दोन्ही पोस्टसाठी क्वालिफिकेशन सेम आहे अँड यू आर इलिजिबल फॉर दॅट वन. मग इथे सुद्धा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे BE BTech मेन्शन केलेलं आहे बघा. BE किंवा BTech जर तुमचं असेल आणि कुठल्या ब्रँच मधलं असेल तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अँड नेटवर्किंग सिक्युरिटी, सॉफ्टवेअर सिस्टीम, IT, इन्फॉर्मॅटिक्स याच्यामध्ये जर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही या दोन्हीही पदासाठी म्हणजे जवळपास 331 या आणि 196 या टोटल पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. विद्यार्थी मित्रांनो 3 वेगवेगळे पद आहेत, वेगवेगळे पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया BE BTech, इलेक्ट्रॉनिक्स E&TC, ENC, ओके, इन्फॉर्मॅटिक्स, त्याच्या व्यतिरिक्त कॉम्प्युटर सायन्स, IT
हे सगळे जे आहेत ते इलिजिबल आहेत. आणि तुमची स्पेसिफिकली जे क्वालिफिकेशन आहे तर क्वालिफिकेशन जे आहे ते 4/4/2023 पर्यंत तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. कारण स्पेसिफिकली त्याच्याशी रिलेटेड इसेन्शियल क्वालिफिकेशन हे दिलेलं आहे. आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन हे कॅल्क्युलेट कधीपर्यंतच होणार आहे 4 एप्रिल 2023 पर्यंतचं, कारण ती शेवटची डेट आहे फॉर्म फिल करण्याची. येते लक्षात. तर खूप महत्वाचे क्वालिफिकेशन्स बघा इथे जे मेन्शन केलेले आहेत ते सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जर फ्रेशर असाल तरीही तुम्ही तिथे इलिजिबल आहात. नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड, कुठलाही अनुभव हा तिथे लागत नाही. तुम्ही बीई बीटेक मी सांगितलेले जे स्ट्रीम्स आहेत त्याच्यामधलं जर केला तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. येते लक्षात. त्यानंतर एज लिमिट जर बघायचं झालं तर सेंटरची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. सगळ्या ज्या पोस्ट आहेत या सगळ्या पोस्टसाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, अनरिझर्व कॅटेगरीचे असाल तर 30 वर्ष आहे. ईडब्ल्यूएस साठी सुद्धा, हे सेंटरचं ईडब्ल्यूएस आहे, याच्यासाठी सुद्धा 30 वर्ष आहे. आणि तुम्ही जर SC ST कॅटेगरी असाल तर 35 म्हणजे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन. ओबीसी विथ नॉन क्रिमिलियर कंपल्सरी 33 इयर्स. आणि तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप असाल तर त्याच्यामध्ये 40 वर्ष हे SC ST साठी येते लक्षात पर्टिक्युलर. आणि सर्व्हिस एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्याच्यासाठी वेगळे क्रायटेरिया त्यांनी मेन्शन केलेले आहेत ॲज पर द गव्हर्नमेंट रूल्स. तर ओपन अनरिझर्व कॅटेगरी 30 आणि 35 33 हे लक्षात घ्या. आता अप्लाय कसं करायचं याच्यामध्ये डेफिनेटली ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. याच्यामध्ये ही जी वेबसाईट दिलेली आहे बघा, ही वेबसाईट आहे त्यांची. आणि ही जी वेबसाईट आहे www.calicut.nielt.in आणि /NIC23 दॅट इज नथिंग बट द डिरेक्ट रिक्रुटमेंट तिथवरती जाईल. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर मग ही जी लिंक आहे ही आम्ही प्रोव्हाइड करू टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये. या लिंकवरती तुम्हाला जायचंय आणि काही सिंपल प्रोसेस फॉलो करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की फॉर्म फिलिंगचे जे महत्त्वाचे डेट आहेत कमेन्समेंट आणि एंड डेट, तर ह्या इम्पॉर्टंट डेटकडे लक्ष द्या. तर सुरुवात ही उद्यापासून होणार आहे या फॉर्मची. ओके, तर 4 मार्च पासून हे फॉर्म सुरू होणार आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 4/4/2023 म्हणजे 4 एप्रिल. एक महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे घाई करू नका. प्रॉपर नोटिफिकेशन वाचा, तुमचे इलिजिबिलिटी चेक करा, तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात ते चेक करा. कारण BE BTech दोन्हीकडे आहे. येते लक्षात. आणि त्यानंतर फॉर्म फिल करा. विथ टाइम दिलेला आहे ते स्पेसिफिकली. ठीक आहे. तर इथे सकाळी 10 वाजेपासून, उद्या सकाळी 10 वाजेपासून तर 4 तारखेच्या सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 2 गोष्टी, त्या म्हणजे एक ईमेल, तुमचा प्रॉपर व्हॅलिड ईमेल पाहिजे तुमच्याकडे आणि मोबाईल नंबर पाहिजे जसं आपण MPSC साठी वापरतो. कारण सगळं कम्युनिकेशन OTP, तुमचे पासवर्ड, ID हे सगळं त्याच्या थ्रू कम्युनिकेट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 3 स्टेप्स मध्ये त्यांनी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला सांगितले. स्टेप 1 काय आहे? रजिस्ट्रेशन विथ द ईमेल ID. स्टेप 2 आहे सबमिशन ऑफ अप्लिकेशन डिटेल्स. आणि स्टेप 3 आहे पेमेंट ऑफ अप्लिकेशन फी ऑनलाईन. आता याच्यामध्ये कुठलंही चलान, चेक, कॅश असा प्रकार नाहीये. तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे. कुठलाही पर्टिक्युलर त्याच्यामध्ये डिले होता कामा नये. स्पेसिफिकली तुमच्या कॅटेगरीसाठी किती फी आहे हे तिकडे येतं इलिजिबिलिटीमध्ये आणि त्यानुसार तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके, तर ह्या 3 सिंपल स्टेप्स आहेत आणि ह्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सगळ्या जनरल गाईडलाईन्स ज्या आहेत हाऊ टू फिल अ फॉर्म हे त्यांच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. ही ती वेबसाईट आहे. येते लक्षात. याच्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट डेट्स मी तुम्हाला सांगितल्यात. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, एकदम घाई करू नका आणि एकदम लेटही भरू नका. ओके, पे स्केल जर बघायचं झालं या 3ही पोस्टचा डेफिनेटली 2 गॅझेटेड पोस्ट आहेत. तर सायंटिस्ट B ही 56,100 ते 1,77,500 हा पर्टिक्युलर पे बँड आहे, तिथला गॅझेटेड आहे. दुसरी सायंटिफिक ऑफिसर इंजिनियर SB याच्यामध्ये 44,000 44,900 टू 1,42,400 पर्यंतचा पे स्केल आहे, बँड आहे. आणि जी थर्ड पोस्ट आहे सायंटिफिक और टेक्निकल असिस्टंट A, दिस इज अ नॉन गॅझेटेड ग्रुप B पोस्ट. So here the pay scale is 35,400 to 1,12,400. Okay, so this is nothing but the pay scale for the post.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, इलिजिबिलिटी जर झाली, क्वालिफिकेशन माहिती आहे आपल्याला, एक्सपिरियन्स लागत नाही, फॉर्म कसा भरायचा ते किंवा कुठली वेबसाईट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस काय आहेत, स्टेप्स काय आहेत आणि सिलेक्शन प्रोसेस काय आहेत. तर जर आपण सुरुवातीच्या काही पोस्ट घेतल्या तर त्याच्यासाठी इंटरव्ह्यू आहे आणि शेवटच्या पोस्टसाठी मात्र इंटरव्ह्यू नाही आहे, त्याला आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो. आणि एक्झामची परीक्षा पद्धती, एक्झाम पॅटर्न कसा आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ. तर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे बघा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की सिलेक्शन विल बी डन थ्रू रिटन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. ओके, रिटन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू सगळ्यात महत्त्वाचं. इथे जरी रिटन एक्झामिनेशन म्हटलेलं असेल तरी ही जी एक्झाम आहे ती ऑनलाईन आहे. महाराष्ट्रातल्या फक्त मुंबई सेंटर त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि पूर्ण भारतामधले विविध सेंटर तिकडे असणार आहे. ओके, ऑनलाईन एक्झाम असणार आहे, 120 मार्कांची, 120 क्वेश्चनची. ओके, आणि इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे. पण कुठल्या पोस्टला, तर सायंटिस्ट बी म्हणजे जे पहिलं पद होतं, पहिली पोस्ट होती, आणि सायंटिफिक ऑफिसर इंजिनियर SB म्हणजे फर्स्ट 2 पोस्टसाठी देअर इज an online written examination as well as the interview. But for third post and only through written examination for the scientific technical assistant. म्हणजे पहिल्या ज्या 2 पोस्ट आहेत याच्यामध्ये तुम्हाला रिटन प्लस इंटरव्ह्यू असणार आहे आणि जी तिसरी पोस्ट आहे त्याच्यामध्ये फक्त मात्र रिटन असणार आहे. मग आता ही जी स्पेसिफिक पॅटर्न आहे याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ऑनलाईन एक्झामिनेशन होईल, 120 MCQ तुमचे असतील तिकडे. ओके, आणि 120च काय असतील, मार्क्स असतील. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. याच्या व्यतिरिक्त हे जे टोटल पर्टिक्युलर MCQ आहेत हे मॅक्सिमम टाइम जो आहे तुमचा 3 आवर्सचा आहे. म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला ते सॉल्व करायचे आहेत. आणि मीडियम ऑफ स्पेसिफिक एक्झामिनेशन इज नथिंग बट द इंग्लिश ओनली. ओके, इंग्लिश असणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचं की 65% जे आहे हा टेक्निकल पार्ट असणार तुमचा. ओके, आणि राहिलेला जो 35% आहे तो असणार आहे तुमचा नॉन टेक्निकल पॅटर्न. याचा सिलेबस सुद्धा त्याच ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेला आहे. स्पेसिफिकली जे आपण जनरल डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झामिनेशन देतो किंवा स्टेट लेवलला देतो त्याच टाईपचा हा सिलेबस आहे. येते लक्षात. मग इथे तेच मेन्शन केलेलं आहे बघा, रिटन एक्झामिनेशन विल बी इन ऑनलाईन मोड and the question paper would consist of 120 numbers of multiple choice questions. म्हणजे MCQ असणार, ऑब्जेक्टिव्ह असणार, to be answered in within a maximum 3 hours. The medium of examination shall be in English only. येते लक्षात. मग त्याच्यामध्येही जो क्वेश्चन पेपर आहे इट कन्सिस्ट ऑफ 65% for technical area and 35 questions or 35% is a generic area or we can say that नॉन टेक्निकल पार्ट. याचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे त्यांनी, अनेक्सर A म्हटले त्याला. येते लक्षात. एव्हरी क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. प्रत्येक क्वेश्चनला 120 क्वेश्चन आहे, 120 मार्क आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे याच्यामध्ये 1/4 किंवा 25%. येते लक्षात. तर 0.25 मार्क फॉर इच रॉंग आन्सर. ओके, आणि याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात घ्या की रिटन एक्झामिनेशन विल बी 50% फॉर जनरल EWS, 40% फॉर OBC, 30% फॉर SC ST PWD. दिस इज अ मिनिमम पर्सेंटेज टू क्वालिफाय द रिटन एक्झामिनेशन. म्हणजे रिटन एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी मिनिमम मार्क्सचा पर्सेंटेजचा क्रायटेरिया सुद्धा आहे. आणि तो कसा आहे बघा, इथे मी मेन्शन केलंय 50% अनरिझर्व किंवा EWS, 40% तुमचं OBC आणि 30% फॉर SC ST अँड फिजिकली हँडिकॅप. येते लक्षात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पर्टिक्युलर तुम्हाला स्पेसिफिक फॉलो कराव्या लागणार आहेत. 120 क्वेश्चन्स, 120 मार्क्स, 3 hours, 65% टेक्निकल, 35% नॉन टेक्निकल, निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25. ओके, तर दिस इज नथिंग बट द सिलेक्शन प्रोसेस. याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की स्टेप्स कशा असणार आहेत बघा सिलेक्शन प्रोसेसच्या सुद्धा. फॉर सायंटिस्ट बी अँड सायंटिफिक ऑफिसर इंजिनियर SB म्हणजे पहिली आणि दुसरी जी पोस्ट आहे या 2 पोस्टसाठी स्पेसिफिकली दी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट
based on the merit position and the reservation policy who have qualified the written examination shall be called for interview. इंटरव्ह्यू साठी तेच विद्यार्थी जे क्वालिफाय होतील कॅटेगरी वाईज त्यांना फक्त बोलावण्यात येईल पहिल्या 2 पोस्ट साठी, आणि तुमचे जे स्पेसिफिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आहे त्याच्याशी रिलेटेड ते म्हणतील. ओके, द फायनल सिलेक्शन ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर अपॉइंटमेंट विल बी बेस्ड ऑन द कंबाइंड परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट बोथ इन द रिटन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. हे सुद्धा महत्वाचं आहे. येते लक्षात. स्पेसिफिकली तुम्हाला रिटन आणि पर्टिक्युलर इंटरव्ह्यू याचं वेटेज महत्वाचं आहे. सिलेक्शन ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर अपॉइंटमेंट विल बी बेस्ड ऑन द कंबाइंड परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट बोथ इन द रिटन अँड इंटरव्ह्यू. द वेट एज of marks for the written examination and the interview will be ratio 85% to 15%. ओके, हे लक्षात घ्या. स्पेसिफिकली 85 as 15. ओके, तर दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर. इट इज मॅन्डेटरी टू अपियर इन द इंटरव्ह्यू फॉर सिलेक्शन. असं नाही की तुम्हाला स्पेसिफिक रिटन एक्झामिनेशन मध्ये मॅक्सिमम मार्क मिळाले आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेलाच नाही तर सिलेक्शन होणार नाही. हे आहे तुमच्या पहिल्या 2 पोस्ट साठी. आणि जी थर्ड पोस्ट आहे, द फायनल सिलेक्शन ऑफ द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर अपॉइंटमेंट विल बी बेस्ड ऑन द मेरिट पोझिशन based on the reservation policy arrived from the performance of the candidates in the written examination. साधी गोष्ट आहे. इथे फक्त रिटन एक्झामिनेशन महत्वाची आहे, त्याच्यातनं सिलेक्शन होईल. इथे रिटन प्लस इंटरव्ह्यू हा महत्वाचा आहे. येते लक्षात. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही कॅटेगरीसाठी लागतं सेंटरच्या पॉलिसीनुसार, तर पहिल्या ज्या 2 पद आहेत सायंटिस्ट बी आणि सायंटिफिक ऑफिसर इंजिनियर एस बी, या 2 याचे स्पेसिफिक जे व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन विल बी डन ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या वेळेस होईल, कारण तिथे इंटरव्ह्यू आहे म्हणून, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला लावावं लागेल. पण जे तुमची थर्ड पोस्ट आहे सायंटिफिक टेक्निकल असिस्टंटची, याचं मात्र व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स विल बी डन बिफोर जॉईनिंग. येते लक्षात. आणि जे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट आहे इथे तेच फक्त इंटरव्ह्यू साठी बोलावल्या जातील. येते लक्षात. तर ह्या पर्टिक्युलर गोष्टी लक्षात घ्या सिलेक्शन प्रोसेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अंडर. विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली तुम्ही याच्यासाठी अप्लाय करा. वेबसाईट वरती स्पेसिफिकली सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ENTC चे विद्यार्थी असाल, इन्स्ट्रुमेंटेशनचे विद्यार्थी असाल, तर आता जी एक्झामिनेशन आहे महाजनको AE JEE याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन याच्यासाठीची IBPS लेवलची टेस्ट सिरीज इन्फिनिटी अकॅडमी तर्फे फक्त 299 रुपयामध्ये, ज्याच्यामध्ये बेसिकली 3 फुल सिलेबस टेस्ट आणि सब्जेक्ट वाईज काही टेस्ट या तुम्हाला देण्यात येतील. इथे 17 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, इथे 10 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे. प्रॉपर टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे स्पेसिफिक डिटेल तुमच्यापर्यंत घेऊन येण्यामागचं एकमेव कारण आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सेंटरच्या ज्या एक्झामिनेशन आहे त्यातल्या त्यात ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कुणासाठी? ENTC, इलेक्ट्रॉनिक्स, IT, कॉम्प्युटर. का? कारण त्यांच्यासाठी शासनामध्ये खूप कमी जागा निघत असतात आणि त्याच्यामध्ये ह्या 600 जागा आहेत. 598 एक्झॅक्ट आकडा जर म्हणायचं झालं तर डेफिनेटली हा तुमच्यासाठी युजफुल होईल. याच्याशी रिलेटेड कुठलीही माहिती जर तुम्हाला हवी असेल स्पेसिफिकली तर डेफिनेटली आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमच्या IVR नंबरवरती कॉल करा आणि हा फॉर्म तुम्ही नक्की फिलअप करा आणि ह्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे जर सेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत ही लिंक नक्की शेअर करा. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट्स लिहा आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू.